पक्ष्यांची अंघोळ. चिमणीपासून घारीपर्यंत आणि बुलबुलपासून कोंबड्यापर्यंत सर्व पक्ष्यांना जमेल तेव्हा जमेल तशी अंघोळ ही प्रियच असते. अगदी रस्त्यावर साठलेल्या थोड्याशा पाण्यात कबूतर त्याचं पोट बुडवून घेतं आणि चिमणीला तर बागेत घातलेल्या पाण्याचं चिमुकलं तळं फुर्र फुर्र पंख नाचवत भिजवून घ्यायला पुरतं. चिमण्यांना मातीची अंघोळ आवडते ती वेगळीच. कावळा बिल्डिंगच्या वाहणाऱ्या टाकीच्या पाण्यात संधी साधून घेतो. पण हे झालं शहरी पक्ष्यांचं. जंगलात पक्षी काय करतात तर तेही त्यांचे पूल, तळी, झरे हेरून स्नानाची मजा लुटतच असतात. अशा जागा बहुधा माणसांचा राबता नसलेल्या शांत आडोशाला असलेल्या झऱ्यालगत असतात. एखाद्याला सुखनैव पक्षी निरीक्षण करायचं असेल तर अशा पाणवठ्या एवढी सुशेगात जागा नाही. हे करण्यासाठी काही गोष्टी मात्र पाळाव्या लागतात. पक्ष्यांना आपल्या अस्तित्वाची कमीत कमी जाणीव व्हावी अशा ठिकाणी आणि अशा पद्धतीने बसावं. आपल्या आणि पाणवठ्यामधलं अंतर पक्ष्यांच्या वावराला बाधा करणार नाही इतपत असावं. आणि मग मात्र पुढ्यात सुरू होणारं नाट्य मन तृप्त होईपर्यंत पाहत बसावं. इथे या पक्ष्यांच्या राज्यात कोणी दांडगट, कोणी पळपुट्या, कोणी सफाईदार तर कोणी निवांत. मला जो एक पाणवठा माझ्या जंगल भटकंतीमध्ये सापडला तिथे पहिली सलामी व्हायची नाचण पक्ष्याची. सुर्रकन एक फेरी पाण्यावर मारून आधी परिस्थितीचा आढावा, मग बाजूच्या एका झुडपातून आसपासच्या परिसराचं अवलोकन, मग परत 1-2 चक्रा आणि पटकन पाण्याच्या कडेला खो देऊन बाजूला झुडपामधली फांदी गाठणं. बरं, हे सर्व करत असताना तोंडाने अधूनमधून कोणीतरी आहे तिथं, मी आता नाचू कसं बाई, अशा गप्पा करत शेपटीचा पिसारा फुलवून नाचणं सुरू. नाचण पाण्यावर येतोय तोपर्यंत लांब सडक पांढऱ्या रिबिनीची शेपूट असलेला स्वर्गीय नर्तक येतो. नजाकतीनं तो आधी पाण्यावरच्या एका काठीवर बसतो. शेपटीचे थोडे तत्कार करतो. एकदा झुडपात झेपावून येत परत वरच्या काठीवर बसतो आणि आपली पापणी लवायच्या आत पाण्यात सूर मारून हवेत शेपटीच्या ब्रशचा सुंदर असा फटकारा मारून निघून जातो. इटुकल्या पिटुकल्या मुनिया येतात, एकमेकींना धीर देत वर खाली करतात. जरा धीर एकवटला की ओढीत काठावर बसतात, चटचट पाणी पितात, एक एक करून पाण्यात शिरून पंखांची फडफड करत पाणी उडवत मनसोक्त अंघोळ करतात. त्यांच्यातच मिसळून छोटेसे टॉनी बेलिड बॅबलर्स पण रांगेत काठीवर बसतात, एक एक करून पाण्यात बुड्या मारून जंगलात पसार होतात. टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर, ऑरेंज हेडेड थ्रश मात्र अगदी न लाजता मनसोक्त अंघोळ करून जातात. तर मलाबार विस्लिंग थ्रश आलाच तर थोडा अंधार पाहून येतो. आता दबक्या पावलांनी 2 होले चालत येतात. अदबीने काठावर उभं राहून चोची बुडवून पाणी पितात. अचानक पाण्यावरच्या काठीवर आलेल्या लाल बुड्या बुलबुलमुळे दचकून पंखांचा जोरात फडफडाट करत आणि आपल्यालाही दचकवत दोघं उडून जातात. आणि मग काही काळ शांतता पसरते. पुन्हा लगबग सुरू होण्यासाठी